नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? आताच्या धावपळीच्या काळामध्ये आपण चेहऱ्याला काय काय लावित असतो, ब्लीच, पिल, फेस पॅक असं काही आपण लावित असतो. पण हेच विकत न घेता आपण घरी बनवलं तर चेहरा उजळणार तर आहेच आणि चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट होणार नाही. आणि बाजारातून घेतलेली आपण ब्लीच आपल्याला इन्स्टंट रिझल्ट तर असतोच, पण काही दिवसांनी आपल्या चेहऱ्यावर त्याची सगळी प्रॉब्लेम जाणवायला लागतात. मग यासाठी आपण जर घरगुती पद्धतीने फेस पॅक, ब्लीच, पिल, फेस पॅक असं जर काही यूज केलं तर यासाठी ते चांगलंच आहे ना. तर मग मी तुम्हाला आज हे फेस पॅक कसे बनवायचे ते सांगता येईल. त्याचबरोबर तुम्हाला त्याचे फायदेही मी सांगणार आहे. तर सर्वात प्रथम आपण व्हिडिओमध्ये बघत असाल तर मी तुम्हाला पिल फेस पॅक कसं बनवायचं ते सांगत आहे. व्हिडिओच्या शेवटी मी खूप महत्त्वाची नोट आणि टिप्स सांगणार आहे, ती ऐकायला तर अजिबात विसरू नका. चला तर मग सुरुवात करते मी. बटाट्याच्या नियमित वापरामुळे चेहऱ्यावरील काळी डाग, तेलकट त्वचा आणि चेहरा उजळण्यासाठी खूप मदत होते. या पॅकचा उपयोग आठवड्यातून एकदा किंवा आपण दोनदा करू शकतो ना. बटाट्यामधील व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट हे त्वचेला उजाळा देतातच आणि त्याचबरोबर काळे डाग कमी करण्यासाठी मदत करते. मध हे पोषण तर देते, त्याचबरोबर आपल्याला कोरडेपणा दूर करण्यास खूप मदत करते. बटाट्यापासून आपल्या त्वचेला मऊपणा तर जाणवतोच, त्याबरोबर आपली त्वचा कोमल अशी नितळ अशी बनवते. चेहऱ्यावर अकाली पडणाऱ्या सुरकुत्या, फाईन लाईन्स याला येण्यापासून रोखते. त्वचा शुद्ध करते, तसेच त्वचेवरील अतिरिक्त तेल, डेड स्किन अशी नाहीशी करते. इतके सर्व उपयोग आपल्याला एक बटाटा करतो, तर आपण विकत घेणाऱ्या प्रोडक्टपासून घरगुती असे फेस पॅक बनवून आपण चेहऱ्याला नक्कीच लावू शकतो. चेहऱ्यावर साईड इफेक्ट येण्यापेक्षा आपल्या चेहऱ्याला नितळ अशी त्वचेला उजाळा असं बटाटा आपल्याला देतो. त्यामुळं मी तुम्हाला नक्कीच सांगेल की तुम्ही हा घरगुती उपाय नक्कीच करून बघा. याचा फायदा तुम्हाला 100% आहेच. तर बटाट्याचा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तर नक्कीच लावू शकता. तुम्ही हे कंटिन्यू 2 ते 3 महिने करून बघा. तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला स्वतःहून रिझल्ट जाणवेल. मग तुम्हाला रिझल्ट झाला तर तुम्हाला हे करायला काहीच अडचण नाही. मी तुम्हाला जो बटाट्याचा पिल फेस पॅक दाखवला आहे तो डेली जरी केला तर काहीच अडचण नाही. त्याने तुमची काळवंडलेली त्वचा नितळ बनवायला खूप मदत करते. आणि तुम्ही जर हा डेली यूज केला तर तुमची बघा काही दिवसातच तुमची स्किनला खूप उजाळा असा मिळेल. जे बटाट्याचं ब्लीच सांगितलं आहे ते तुम्ही आठवड्यातून एकदा नक्कीच करू शकता. बाजारात विकत भेटणाऱ्या ब्लीचपेक्षा हे बटाट्याचं ब्लीच कधीही बेटर आहे. त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला उजाळा तर भेटतो, पण तुम्हाला व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट असे भरपूर काही घटक भेटतात जे नॅचरली आहे आणि त्यापासून तुम्हाला कधीही फायदा आहेच. आणि विकत घेणाऱ्या ब्लीचमध्ये तुम्हाला माहिती आहे किती साईड इफेक्ट असतात. सुरुवातीला तुम्हाला ते छान वाटतं, पण त्यानंतर तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट नक्कीच जाणून येतात. त्यामुळे तुम्ही ब्लीच हे घरगुतीच करून बघा, एकदम बेस्ट आहे तुमच्या त्वचेसाठी. हे सर्व वापरण्याआधी तुम्हाला एक टिप सांगणार आहे. बटाट्याचा फेस पॅक लावणे अगर त्वचेला कोणती प्रतिक्रिया होत नाहीये ना, याची तुम्ही खात्री करून घ्यावी. ती कशी करायची? आपल्या चेहऱ्याच्या छोट्याशा भागावर किंवा कानामागे आपण जे पिल पॅक किंवा फेस पॅक किंवा ब्लीच जे बनवलेलं आहे त्याचं आपण आधी निरीक्षण करू, त्याची चाचणी करून घ्यायची. जर आपल्याला त्याची काही जळजळ वगैरे काही त्रास होत नसेल तर आपण याचा नियमित वापर करावा. याच्या नियमित वापराने त्वचेचा रंगही सुधारतो, पोतही सुधारते आणि त्वचेला पाहिजे तेवढे पोषण भेटते. याने आपल्या चेहऱ्यावरील जेवढ्या काही समस्या असेल त्या दूर होण्यास तुम्हाला नक्की 100% रिझल्ट भेटेल. मधाच्या वापराने चेहरा मऊ तर होतोच, त्याचबरोबर पोषणही भेटते आणि चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर होण्यास मदत होते. आणि मधाचा आपण डेलीही वापर केला तरीही काहीही प्रॉब्लेम नाही आहे.
2 मिनिट मधाने आपण रोज डेली झोपायच्या अगोदर चेहऱ्याला मसाज करायचा आणि चेहरा धुवून टाकायचा। तुम्ही हे डेली जरी केलं तर तुमच्या चेहऱ्यामध्ये कोरडेपणा नक्कीच दूर होण्यास मदत होईल। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हे पॅक तुम्ही लावायला अजिबात विसरू नका। विकत घेणाऱ्या पॅकपेक्षा हे तुम्ही केलेलं कधीही बेटरच आहे।